नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये वर्णमाला शिकली. ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रार्थना शिकणार आहोत. तर आपणास एक सांगतो की आपण याच्या नोट्स काढत राहाव्यात, जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन रिव्हिजन करायला ते सोपं जातं. तर आज आपण प्रार्थना पाहूया. प्रार्थनेचे शब्दार्थ. श्लोक पहिला. शब्दार्थ. महाकाय. महाकाय म्हणजे मोठे अथवा स्थूल शरीर असलेला. सूर्यकोटी समप्रभ म्हणजे कोटी सूर्यांसारखे तेज असलेला. निर्विघ्नम म्हणजे संकटरहित. कुरु. कुरु म्हणजे तू कर. श्लोक 2. वीणा पुस्तक धारिणीम अर्थात विना व पुस्तक धारण करणाऱ्या तिला. विद्यारंभम म्हणजे विद्येला आरंभ. करिष्यामी अर्थात करीन. सर्वदा म्हणजे नेहमी. आणि दुसरा एक अर्थ घ्यायचा म्हटला तर सर्व काही देणारी. भव. भव म्हणजे हो किंवा व्हावे. श्लोक 3. नमः म्हणजे नमस्कार असो. श्री गुरवे म्हणजे गुरूंना. श्लोक क्रमांक 4. शौसंती किंवा प्रशंसंती म्हणजे प्रशंसा करतात, स्तुती करतात. ये म्हणजे जे कोणी, जे. जीवंती म्हणजे जगतात. गणपती बाप्पा मोरया. हा गणपती बाप्पांचा श्लोक आहे. ह्या श्लोकामध्ये आपण गणपती बाप्पांना विनंती करतोय की हे गणपती बाप्पा, आम्ही संस्कृत शिकायला सुरुवात करत आहोत, तर आमचे हे संस्कृत शिकायचे कार्य निर्विघ्नपणे पार पाडा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सर्वप्रथम या श्लोकाचे उच्चारण आपणास माहिती असणे महत्त्वाचे आहे. ज्या ठिकाणी दुसरी विलांटी आहे, दुसरा उकार आहे, मात्रेत, त्या ठिकाणी आपण तो शब्द, ते अक्षर थोडेसे लांबवून म्हणायचे. उदाहरणार्थ सूर्यकोटी या ठिकाणी स आणि सला दुसरा उकार असल्यामुळे आपण सूर्यकोटी न म्हणता सूर्यकोटी असे म्हणावे. असं केल्याने काय होईल बरे, तर आपणास हे श्लोक परीक्षेच्या वेळेस लिहिण्यासाठी येऊ शकतात अथवा तोंडी परीक्षेला विचारले जाऊ शकतात. तर अशा वेळेस आपल्याला लिहिताना दीर्घ, ह्रस्व, पहिली विलांटी, पहिला उकार माहीत नसतो आणि आपण ज्याप्रमाणे उच्चारण करतो त्याप्रमाणे लिहून टाकतो. तर आपण पाठ करतानाच ह्रस्व दीर्घ लक्षात घेऊन पाठांतर करावे, जेणेकरून आपणास लिहितानाही आपल्या चुका कमीत कमी होतील. मग मी आता श्लोक म्हणतो आणि तुम्हास अर्थ सांगतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. म्हणजे वक्रतुंड याचा अर्थ ज्याचे मुख वक्राकार आहे, ज्याची सोंड वक्राकार आहे. महाकाय ज्याचे शरीर मोठे आहे. सूर्यकोटी समप्रभ. समप्रभ म्हणजे च्यासारखे तेज असणे. कोणासारखे, तर सूर्यासारखे. कोटी सूर्यांसारखे ज्याच्या मुखावरती तेज आहे असा. हे देवा म्हणजे पुढच्या ओळीमध्ये देव दिलंय, त्याचा अर्थ हे देवा, माझे प्रत्येक एक कार्य निर्विघ्न कर. निर्विघ्नं कुरु मे देव. हे देवा, माझे प्रत्येक एक कार्य निर्विघ्न कर. केव्हा केव्हा, सर्व कार्येषु सर्वदा, नेहमी प्रत्येक एक कार्य माझे निर्विघ्न कर. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे वक्रतुंड, हे महाकाय, हे सूर्यासारखा, कोटी सूर्यांसारखे तेज असलेल्या देवा, माझे
प्रत्येक एक कार्य नेहमी निर्विघ्न कर असा एकूण अर्थ आहे. पुढचा श्लोक. नमामि शारदां देवीं वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. मित्रांनो, जर तुम्ही बारकाईने माझे उच्चारण ऐकत असाल तर तुम्हाला समजेल की मी ज्या ठिकाणी पहिली विलांटी आहे, पहिला उकार आहे, ते शब्द अगदी थोडक्यात म्हणतोय आणि ज्या ठिकाणी दुसरी विलांटी, दुसरा उकार आहे, मात्रा आहे, त्या ठिकाणी मी ते अक्षर थोडेसे लांबवून दीर्घरित्या म्हणतोय. म्हणजे लिहितानाही ते आपणास तशाच प्रमाणे लिहावे लागणार आहेत आणि ते सोयीस्कर व्हावे म्हणून उच्चारणही त्याचप्रमाणे करावे. पहिली ओळ. नमामि शारदां देवीं. दुसरी ओळ. वीणा पुस्तकधारिणीं. ह्या दोन ओळींचा अर्थ म्हणायचा झाला तर जिने वीणा व पुस्तक धारण केलेले आहे. वीणा व पुस्तक जिने धारण केलेले आहे अशा शारदा देवीला मी नमस्कार करतो. वीणा व पुस्तक धारण करणाऱ्या शारदा देवीला मी नमस्कार करतो. शारदा देवी म्हणजे कोण? तर सरस्वती माता, जी की विद्येची देवता आहे. मग आपण त्या देवींना विनंती करतोय. विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. हे देवी, मी माझ्या विद्येला आरंभ करीत आहे, माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा. एकूण अर्थ पुन्हा एकदा. नमामि शारदां देवीं वीणा पुस्तकधारिणीं विद्यारंभं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. हे वीणा व पुस्तक धारण करणाऱ्या शारदा मातेला मी नमस्कार करतो. मी विद्येला सुरुवात करत आहे. हे शारदा माता, माझ्यावर नेहमी प्रसन्न रहा. तृतीय श्लोक. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः किंवा महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गुरुर्ब्रह्मा म्हणजे गुरु हे ब्रह्मदेव आहेत. गुरुर्विष्णू म्हणजे गुरु हे विष्णू आहेत. गुरुर्देवो महेश्वरः गुरुदेव हे साक्षात महेश्वर आहेत. महेश्वर म्हणजे कोण? तर महादेव. गुरूंना कोण कोण म्हटलं आपण? ब्रह्मदेव, विष्णू आणि शंकर. गुरु साक्षात परब्रह्म. गुरु साक्षात परब्रह्म आहे. वर ब्रह्मदेव आलं, मग या ठिकाणी परब्रह्म कोण? तर जो या विश्वाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे, जो या पृथ्वीच्या या सृष्टीच्या मुळाशी संबंधित आहे, असा परमपिता परमेश्वर कोण आहे? तर गुरु आहेत. तस्मै श्री गुरवे नमः. अशा या गुरूंना माझा नमस्कार असो. पुन्हा एकदा संपूर्ण अर्थ. गुरु हे साक्षात ब्रह्मदेव आहेत. गुरु हे विष्णू आहेत. गुरु हे शंकर आहेत. गुरु तर साक्षात परब्रह्म आहेत. अशा या गुरूंना मी नमस्कार करतो. चतुर्थ श्लोक. संस्कृतं ये प्रशंसन्ति संस्कृतिं स्वदेशं ये च शंसन्ति धन्यं जीवन्ति ते नराः. उच्चारणाकडे या श्लोकामध्ये लक्ष देणं अपेक्षित असतं, कारण की अनेक जण या श्लोकांमध्ये चुका करतात. या ठिकाणी संस्कृतम नाही म्हणायचं.
स नंतर व सारखा उच्चार यावा. या स नंतर व सारखा उच्चार. संस्कृतम ये प्रशंसन्ति, प्रशंसन्ति नाही म्हणायचं. श नंतर कोणासारखा व सारखा उच्चार. प्रशंसन्ति, प्रशंसन्ति ये प्रशंसन्ति संस्कृतीम, संस्कृतीम. या ठिकाणी पण तसंच या स नंतर व सारखा उच्चार. स्वदेशम ये च शौसन्ति, शौसन्ति. ह्या श नंतर परत व सारखा उच्चार, कारण की वर अनुस्वार येतोय. शौसन्ति धन्यम जीवन्ति ते नराः. या ठिकाणी हा जी आहे हा आपल्याला लांबवून म्हणायचा आहे, जेणेकरून आपण दुसरी विलांटीचा जी लिहिताना पण लिहू. तर अर्थ पाहूया. ह्या सुभाषितात ह्या श्लोकामध्ये आपण एकूण 3 प्रकारच्या लोकांना धन्य मानलेलं आहे. कोण कोण? तर जे संस्कृत, आपली भारतीय संस्कृती आणि आपला भारत देश यांची प्रशंसा करतात, ते लोक खरंच धन्य आहेत असे या श्लोकात म्हटलं गेलेलं आहे. बघा, संस्कृतम ये प्रशंसन्ति, जे संस्कृत भाषेची प्रशंसा करतात. प्रशंसन्ति म्हणजे प्रशंसा करतात. संस्कृतम ये प्रशंसन्ति, ये प्रशंसन्ति. ये म्हणजे आपण शब्दार्थात पाहिलं जे, जे संस्कृत भाषेची प्रशंसा करतात, जे आपल्या संस्कृतीची, भारतीय संस्कृतीची प्रशंसा करतात. स्वदेशम ये च शौसन्ति, जे स्वदेशाची प्रशंसा करतात. शौसन्ति म्हणजे काय? तर परत प्रशंसा करतात. स्वदेशम ये च शौसन्ति, जे स्वतःच्या देशाची प्रशंसा करतात. ते लोक नराहा म्हणजे ती माणसं, ते लोक धन्य आहेत. संस्कृतम ये प्रशंसन्ति, ये प्रशंसन्ति संस्कृतिम, स्वदेशम ये च शौसन्ति धन्यम जीवन्ति ते नराः. हा एकूण श्लोक होता. एकूण अर्थ, जे संस्कृत भाषेची प्रशंसा करतात, जे संस्कृतीची प्रशंसा करतात, जे आपल्या स्वतःच्या देशाची प्रशंसा करतात, खरोखर ती माणसं, ती लोक धन्य आहेत. असा एकूण श्लोक आहे. तर आपले एकूण हे श्लोक समजून झालेले आहेत. आता तुम्हाला या श्लोकांचे उच्चारण पुन्हा पुन्हा म्हणायचे आहे आणि हे श्लोक तुम्हाला पाठांतर करायचे आहेत. तेही दीर्घ, ह्रस्व, पहिली विलांटी, दुसरी विलांटी हे लक्षात ठेवून. पहिली विलांटी असेल तर तो शब्द, ते अक्षर आपल्याला जास्ती लांबवायचं नाही आहे. आणि जर दुसरी विलांटी असेल तर ते लांबवून म्हणा. उदाहरणार्थ या ठिकाणी जीवंती, मग जीवंती न म्हणता जीवंती असं म्हणा, जेणेकरून तुम्ही लिहितानाही दुसरी विलांटी द्याल. तर एकूण हे सर्व श्लोक आपणासाठी पाठांतरास आहे. मी पुन्हा हे सर्व श्लोक रिपीट करतो, आपण मन लावून ऐका. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमामि शारदां देवीं वीणा पुस्तकधारिणीं. विद्यारम्भं करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. संस्कृतं ये प्रशंसन्ति, ये प्रशंसन्ति संस्कृतिं, स्वदेशं ये च शौसन्ति धन्यं जीवन्ति ते नराः.
या ठिकाणी एक लक्षात ठेवा की ज्या ठिकाणी आपण अनुस्वार देतो त्या ठिकाणी आपण अर्ध्या म सारखा उच्चार करतो. उदाहरणार्थ या ठिकाणी शारदा आणि वर अनुस्वार, मग शारदाम, जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकवलेलं आहे. आणि परत ह्या विसर्गांचा उच्चार आपण ह सारखा पण करू शकतो आणि अ नंतर म्हणजे नम नंतर ह म्हणायचा, नमः किंवा नम हा म्हटलं तरी चालतं. ओके. त्यानंतर आपण उद्या चित्रपट कोश पाहणार आहोत. तर आपण वहीमध्ये चित्रपट कोशासाठी आम्रम, द्राक्षा, कदली, सेवम हे सर्व शब्द हे स्पेलिंग सारखे एका वहीच्या पेजवर लिहून आणायचे आहेत, वहीवर लिहून आणायचे आहेत. आपण उद्या त्यांचे शब्दार्थ त्यांच्या पुढे लिहिणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण थांबूया. आपल्या सर्वांचे धन्यवाद.